हॅलो, सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा रंग आहे पांढरा। पांढऱ्या रंगाविषयी थोडंसं बोलायचं झालं तर पांढरा रंग म्हणजे पवित्र किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण पांढरा मलमली पंचांग घेऊन करतो। पांढरा रंग म्हणजे शांतता। जर आपण लहानपणी टॉम अँड जेरीचे एपिसोड्स बघत असू तर त्यांच्या भांडणानंतर एक पांढरा झेंडा वर येताना दिसतो, तर अर्थातच शांततेचं प्रतीक। पांढरा रंग हा भावुकही आहे आणि शृंगारिकही आहे। मग उदाहरण द्यायचं झालं तर माननीय लताबाई यांचं चाफा बोले ना असू देत किंवा स्मिता पाटील यांचं आज रपट जाए तो असू देत। पांढऱ्या रंगाविषयी जर सांगायचं झालं तर फॉर दोज कलर्स विच यू विश टू बी ब्युटिफुल ऑलवेज फर्स्ट प्रिपेअर अ प्युअर व्हाईट ग्राउंड। मुळात पांढरा रंग हा भावनेचा आहे। आपणच ठरवायचं की शुभ्र कोऱ्या कॅनव्हासवर कोणते रंग उधळायचे। किमान 3-4 वेळा तरी तुम्हाला हा पांढरा रंग लागेलच एका नव्या तेजस्वी रंगाकरता। आणि हे 9 दिवसाचे 9 रंग तर मला असं वाटतं की फॉलो करायचं की नाही हा तुमचा चॉईस आहे, पण प्रत्येक रंगाच्या आपल्या वेगवेगळ्या आठवणी आहेत। प्रत्येक रंग हा छानच आहे, तो काहीतरी तुम्हाला एक सांगतोय, तर फॉलो करायला काय जात आहे। आणि हे रंगाचं जर म्हणत असाल तर कॅलेंडरमध्ये सुरुवात झाली किंवा कुठल्या तरी एका पेपरनी हे चालू केलं असं मला वाटतंय आणि त्याच्यानंतर हे आता एक ट्रेडिशनच झालेलं आहे। जर वेगळी काही याची स्टोरी असेल किंवा गोष्ट असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।